कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेमगिरीचा किल्ला व त्याची काही माहिती बघितली होती. तर आज आपण किल्ल्याच्या पायथ्याशीच असणाऱ्या हनुमान मंदिराकडे जाणार आहोत. नमस्कार पब्लिक, मी तुमचा शुभम. मित्रांनो, सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे सह्याद्रीमध्ये फिरण्यासारखे खूप सारे ठिकाण आहेत. त्यामुळेच आम्ही सध्या पेमगिरी हे ठिकाण फिरण्यासाठी ठरवलं आहे. मारुतीचे मंदिर गावातल्या मध्यवर्तीच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे शोधण्यासाठी जास्त काही कष्ट करावे लागत नाही. आधुनिक काळातील जरी हे मंदिर असलं तरी मंदिराची उत्कृष्ट अशी बांधणी बघायला मिळते. चला तर मग आतमध्ये जाऊन आपण मंदिर बघूया. मंदिरात गेल्यावर मुख्य गाभाऱ्यामध्ये हनुमंतरायाची मूर्ती बघायला मिळते. नंतर बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीची सुंदर कोरीव काम असणाऱ्या मूर्ती दिसतात. पलीकडून लगेच दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती बघायला मिळते. मंदिराला एक्सलंट बुक ऑफ रेकॉर्डचा किताब पण मिळालेला आहे. त्यानंतर या फोटो मधून आपल्याला रामायणातील काही कथा बघायला मिळतात. मंदिर हे पूर्णपणे लाकडी बांधकामात तयार झाले असल्या कारणाने खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि मंदिराचा जीर्णोद्धार 31 मार्च 2018 साली झाला. आणि मंदिराची प्रमुख ओळख म्हणजे ही मारुती रायाची भारतातील सर्वात उंच गदा, की 6 एप्रिल 2023 साली लोकार्पण झाली. मंदिर परिसरात सुंदर असे शनी मंदिरही बघायला मिळते. त्याचा परिसर तर अक्षरशः डोळे टिपवून टाकणार आहे. व पेमगिरीचे हे मंदिर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेमगिरीचे भारतातील सर्वात उंच वाड्याचे झाड बघणार आहोत.